Good morning, student. Today discuss the exercise 1.1. आज आपण exercise 1.1 मधील example second पाहणार आहोत. example second आहे exercise 1.1. Name of topic is angle and its measurement. Its name of topic angle and its measurement. Exercise 1.1. Example second. Convert the following angles into radian. Convert the angle into radian. First 85 degree, second 250, third minus 132, fourth 65 degree, 30 minutes, fifth 75 degree, 30 minutes, and sixth 40 degree, 48 minutes. असे एक्झाम्पल आहेत. फर्स्ट असेल डिग्रीज कन्वर्जन ग्रेडमध्ये आणायचे. फर्स्ट आहे 85, सेकंड 250, 85, 250, 132. चौथा आहे 65 डिग्री 30 मिनिट. तसेच पाचवा 75 डिग्री 30 मिनिट आणि शेवटी सहावा आहे 40 डिग्री 48 मिनिट. Solution, we know that pi radian equal to 180 degree. आता डिग्री मध्ये आणायचं आहे. That means 1 degree equal to pi upon 180 radian. हा फॉर्म्युला वापरायचा आपण. 1 degree म्हणजे pi upon 180 radian. First 85 degree means 85 into pi upon 180 radian. पासून भाग जातो 1 1785 इथे 36 3 7 म्हणजे इथे आन्सर येतं 17 pi upon 36 radian. Is our first answer. First question is first answer. Second I 250. 250 means 250 into pi upon 180 radian. तसेच इथं आणखी 5 नंबर होतो 50 इथं असेल 36 आणि ते दोन जातो म्हणजे काय ना 25 upon 18 pi radian. 25 upon 18 pi radian. Third असेल third minus 132 degree minus 132 as it is pi upon 180 radian. 132 आहे 2 आहे 6 भाग होतो इथे minus 2 into pi upon 6 इथं 30 म्हणजे इथं minus 11 pi upon 15 radian minus 11 pi upon 15 radian. आता 65 30 minutes 65 degree 30 minutes. आपण डिग्री कन्वर्जन माहित आहे. मिनिटाचं कन्वर्जन आधी डिग्री मध्ये करून घ्या म्हणजे 65 डिग्री ॲज इट इज कस 30 मिनिट आहे. 30 मिनिट म्हणजे काय ना 65 डिग्री कस 30 अपॉन 60 डिग्री मध्ये असेल म्हणजे काय येतं 65 into 65 plus 1 upon 2 डिग्री म्हणजे येतं 130 अधिक 1 म्हणजे 131 चे 2 100
131/2 degree is a conversion 131/2 into pi upon 180 radian. 131/2 into pi upon 180 radian, that means 131 pi upon 360 radian. पाचवेचे एक्झाम्पल काय ते ह्याच टाईपचं आहे, तुम्ही सोडवा. शेवट सोडून नंबर 6 एक तुमच्यासाठी 75 डिग्री 30 मिनिट हे तुम्ही सोडवायचं. सहावं जे आहे ते 40 डिग्री 48 मिनिट, सेम त्याच टाईपमध्ये 40 डिग्री प्लस 48 मिनिट. मिनिटाचं कन्वर्जन ह्याच्यामध्ये करून घ्या डिग्रीमध्ये. 40 डिग्री प्लस 48 अपॉन 60 मिनिट म्हणजे की त्यांना 40 डिग्री भाग होतो इथे 12/5 डिग्रीमध्ये आहे, म्हणजे इथं 200 आणि तुमचे 200 12/5 डिग्री कन्वर्जन करून घ्या. 200 12/5 इंटू पाय अपॉन 180 पाय अपॉन 180. भाग जात असेल तर काय व्हायचा, भाग जातो इथे 6 न, मग तिथे साहित्यिक 8 आणि 24 आहे, 24 इथे 34/5 इंटू पाय अपॉन 6 म्हणजे 30 आणि जातो 17 पाय अपॉन 75 रेडियन, म्हणजे येतात 40 डिग्री 48 सेकंड मीन्स 17 पाय अपॉन 75. इथे 30 15 ओके. पुढचे एक्झाम्पल त्याच टाईपमध्ये फक्त कन्वर्जन असेल. डिग्रीसाठी कन्वर्ट द अँगल्स इन रेडियन इनटू डिग्रीज. नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड, convert the following angles into degrees. First 7 pi upon 12 radian. Second minus 5 pi upon 3 radian. Third 5 radian. Fourth 11 pi upon 18 radian. And fifth minus 1 upon 4 radian. With the convert this radian into degree measure angle. त्याच्यामध्ये फर्स्ट सोल्युशन साठी we know that pi radian equal to 180 degree. pi आहे म्हणजेच काय म्हणते 1 radian equal to 180 upon pi 180 upon pi degree. First 7 pi upon per radian. 7 upon per into pi म्हणजे डायरेक्ट आपण 180 घेऊ शकतो, म्हणजे किती येणार तिथे 180 plus 7 pi access upon 180 into pi किंवा pi मध्ये डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता 180. दिस इज इक्वल टू pi गेट कॅन्सल, भाग जातो 7 into
एक 6 म्हणजे 75 15 into 7 105 फर्स्ट आंसर आहे 105 डिग्री सेकंड माइनस 5 पाय अपॉन 3 रेडियन माइनस 5 पाय अपॉन 3 into 180 अपॉन पाय 180 अपॉन पाय डिग्री पाय कॅन्सल होतं 6 म्हणजे इथे 300 माइनस 300 डिग्री नेक्स्ट third 5 radian that means 5 into pi upon 180 into 5 into 180 upon pi degree that means 900 upon pi degree 900 upon pi degree both these 11 pi upon 18 radian 11 pi upon 18 as it is into 180 upon pi degree बाजू देते म्हणजे 110 पाय कॅन्सल होतं म्हणजे 110 डिग्री and number 5 minus 1 upon 4 radian that means minus 1 upon 4 into 180 upon pi 180 upon pi degree again minus 45 upon pi minus 45 upon pi degree. These are the examples to convert the degree measure into radian. To convert the degree measure into radian. Next I say number 4. Express the following angles in degrees, minute, and second. म्हणजे जे अँगल असेल तो कसं आणायचं कन्वर्जन मध्ये डिग्री मध्ये मिनिटांमध्ये आणि सेकंदामध्ये. फर्स्ट एक्झाम्पल आहे 183.7 डिग्री सेकंड 225.33 डिग्री आणि थर्ड आहे 1/5 radian 1/5 radian सेक्शनमध्ये फर्स्ट 183.7 कशामध्ये डिग्रीमध्ये थोडीच घेतो तुम्ही थोडी असं आहे 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री हे असं आहे 183 अधिक 0.7 डिग्री. या 0.7च्या पहिली स्टेप अशी म्हणतो वी नो दॅट तिन्हीसाठी स्टेप कॉमन आहे. वी नो दॅट 1 डिग्री मीन्स 60 सेकंड सो 60 मिनिट 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आहे आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. मग फर्स्ट 183.7 डिग्री इक्वल टू 183
0.07 डिग्री म्हणजे काय येतं मग 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री असं आहे 183 डिग्री प्लस 0.7 0.7 into 60 minute 0.7 into 60 minute that means 183 degree point आणि जे होतं म्हणजे 42 मिनिट कन्वर्जन काय आहे मग 183.7 डिग्री मीन्स 183 डिग्री 42 मिनिट सेकंड जे आहे ते 245.33 डिग्री इक्वल टू सेम त्या कंडिशन मध्ये 225 प्लस 0.33 डिग्री म्हणजेच काय ना 245 डिग्री प्लस 0.33 into 60 minute 32 into 60 minute 225 डिग्री म्हणजे आता 120 म्हणजे येतं म्हणजे 198 असे नव्हते 19.8 180 8 का 198 म्हणजे पुढे 225 डिग्री 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट 0.8 मिनिट कन्वर्जन सेकंदामध्ये 225 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 0.8 into 60 सेकंड म्हणजेच काय येतं 225 डिग्री 90 मिनिट 48 सेकंड दिस इज द कन्वर्जन इन डिग्री मिनिट अँड सेकंड म्हणजे 245 33 डिग्री मीन्स 245 डिग्री 19 मिनिट 48 सेकंड थर्ड जे आहे ते 1/5 रेडियन फर्स्ट कन्वर्जन टू डिग्री 1/5 into 180/pi degree this is equal to 1/5 into 180/pi म्हणजे आपल्याला माहित आहे 22/7 this is equal to 1/5 into भाग जातो 22 7 into 180/22 180/22 this is equal to दोन भाग जातो 90 आणखी 118 म्हणजे 126/11 असे येतं 100 सगळं त्याच्याकडे टोटल क्वांटिटी ते 1/5 gradient means 126/11 this is equal to भाग जातो 1 पुन्हा 1 पॉइंट भाग नंतर 45 डिग्री म्हणजे असे टोटल 11.45 this is equal to 11 degree plus 45 डिग्री कन्वर्जन करून घ्या 11 डिग्री प्लस 45 into 60 60 into 11 डिग्री प्लस 45 into 60 60 into 11 डिग्री प्लस 45 into 11 डिग्री प्लस 45 into 60 60 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 into
मिनिट 60 मिनिट 11 डिग्री इथे तुम्ही 45 इंटू 60 किंवा 6 हे 24 7 32 2 म्हणजे 27 येतं. म्हणजे एक आहे कसे ना 27 मिनिट दिस इज इक्वल टू 11 डिग्री प्लस 27 मिनिट. गुणाकार काय फक्त याच्यामध्ये काय नाही 27 प्लस 27 इंटू 60 सेकंड 27 इंटू 60 सेकंड that means 11 डिग्री प्लस 27 मिनिट 27 सर्कल जे काय तिथे 162 सेकंड म्हणजे आन्सर येतं 11 डिग्री 27 मिनिट 16 सेकंड. काय वगैरे चेंज होऊ शकतं. तुम्ही कसं प्रोडक्ट घेता ह्याच्यावर डिपेंडेंट आहे. तर डायरेक्ट घेतलं समजा 3.14 ना थोडं आन्सर चेंज होणार. कारण 3.14 पायची किंमत किती आहे 3.14 पुढे इन्फानाइट आहे. काय जणांनी 3.14 घेतलं असेल, काय जणांनी 3.14 घेतलं असेल. शेवट जे आहे सेकंड तेवढं चेंज होतं. शेवटचं सेकंड आहे तेवढं चेंज होणार. ही जागा अँगल कन्वर्ट इनटू मिनिट डिग्री अँड सेकंड प्लग. The angle converted to degrees, minute and second plug. And they go int triangle number 5 in triangle ABC. In triangle ABC, if measure of angle A equal to 7 pi upon 36 radian, measure of angle B equal to 120. Find measure of angle C in degree and radian. Degree and radian. इथं आहे नेहमी सवय ठेवायची. क्वेश्चन आधी नीट वाचायचा. जो काय प्रश्न असेल तो व्यवस्थित वाचून घेणे आणि त्याच्यामध्ये काय विचार आहे आणि काय काढायचं हे समजणं आवश्यक आहे. इन ट्रायंगल ABC अँगल ए दिला आहे 7 पाय अपॉन किती आहे 7 पाय अपॉन 36. मेजर अँगल B आहे 120. फाइंड द अँगल C थर्ड अँगल इन डिग्री अँड रेडियन. आपल्याला माहित आहे इन ट्रायंगल द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. तिन्ही कोणाची किती असते बेरीज 180. दोन कोण आहेत पण हे कशामध्ये आहे रेडियनमध्ये हे डिग्रीमध्ये. फर्स्ट कन्वर्जन करून घ्यायचं. सोल्युशन वी नो दॅट 1 रेडियन मीन्स 180 अपॉन पाय डिग्री. वी नो दॅट सिन्स therefore in triangle ABC measure of angle A equal to 7 pi upon 36 into 180 upon pi degree. इथे 5 कॅन्सल होतं म्हणजे 35 डिग्री. जे काय करंट असेल त्याची भाग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की तिथं 35 डिग्री बी आहे अँड बी इक्वल टू 120 डिग्री. बी माहित आहे बी माहित आहे. we know that the sum of angles of a triangle is is 180. We know that the sum of angles of a triangle is 180. Therefore, in triangle, measure of angle A plus measure of angle B
because measure of angle C equal to 180 degree. A कितना है 35, B कितना है 120, because measure of angle C is equal to 180. Measure of angle C is equal to 180 minus 120 35 म्हणजे 155 म्हणजे हे तर 25 इथे ना 25 कशामध्ये डिग्रीमध्ये. अगेन we know that 1 degree means pi upon 180 radian. Therefore measure of angle C equal to 25 into pi upon 180 radian. बाजूला इथे म्हणजे 5 pi upon 36 radian. म्हणजे मेजर ऑफ एंगल C काय आहे मग 25 degree and 5 pi upon 36 radian. Okay, thank you.